नमस्कार, मी वर्षा जेजुरकर स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे सुजाण नागरिकांनी करावायची काही महत्त्वाची कामं। नागरिकांनी काही अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ज्यामुळे आपल्या गावाचा विकास हा नक्कीच होणार। त्यासाठी काय करावे, काय करू नये याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भारतीय राज्यघटना कलम 51A मध्ये सुजाण नागरिकांसाठी काही महत्त्वाची कर्तव्ये दिलेली आहेत। एकूण 11 मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत आणि त्या मूलभूत कर्तव्यांचं पालन करणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे। आता सुजाण नागरिक म्हणजे काय? सुजाण नागरिक कुणाला म्हणायचं की ज्याला आपल्या हक्क, कर्तव्य, अधिकार यांची व्यवस्थित जाण आहे असा सुजाण नागरिक। तर आपण सुजाण नागरिक आहोत की नाही आणि आपल्याला भारतीय राज्यघटनेने जी काही कर्तव्ये दिलेली आहेत ती आपण बजावतो आहे की नाही, त्याचं पालन करतो आहे की नाही, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे। भारतीय राज्यघटनेतील मूलभूत 11 कर्तव्यांपैकी पहिलं 1 नंबरचं महत्त्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे संविधानाचे पालन करणे, संविधानाचा आदर करणे आणि त्याचे जे काही आदर्श आहेत, त्याच्या ज्या काही संस्था आहेत तर त्यांचा आदर ठेवणे, सन्मान करणे। तर भारतीय राज्यघटनेतील 73व्या घटना दुरुस्तीने त्रिस्तरीय संरचना आपल्या राज्याने स्वीकारलेली आहे आणि त्रिस्तरीय रचनेतील ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि हिला देखील एक कायदेशीर मान्यता आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 9 मध्ये ग्रामपंचायत ही एक कायदेशीर संस्था आहे, तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, तिची स्वतंत्र एक मुद्रा आहे आणि तिचे एक नियम आहेत। तर त्यामुळे ग्रामपंचायत ही एक संविधानिक संस्था आहे आणि तिचं पालन करणं, तिच्या नियमांचं, तिचा सन्मान करणं, तिचा आदर करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं, प्रत्येक ग्रामस्थाचं कर्तव्य आहे। ग्रामपंचायत म्हणजे केवळ सरपंच किंवा ग्रामपंचायत म्हणजे केवळ ग्रामपंचायत अधिकारी नसून ती एक संविधानाचीच एक संस्था आहे। आपल्या संविधानाने 73व्या घटना दुरुस्ती अंतर्गत पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय रचना केलेली आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, प्रत्येक संस्थेचा आदर करणे, सन्मान राखणे हे आपलं सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे। त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणे। नदी, नाले, तलाव, त्यानंतर वन, ज्या पण काही ॲसेट्स आहेत ज्या आपल्याला पर्यावरणाने दिलेल्या आहेत, जी साधन संपत्ती आहे तिचं जतन करणं हे प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक ग्रामस्थाचं कर्तव्य आहे की नदी प्रदूषित होणार नाही, झाडं तोडली जाणार नाही, याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे। की बघा, बऱ्याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्षारोपण केलेलं असतं परंतु हे ग्रामपंचायतीने केलेले आहे, त्यामुळे बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात। आपलं कुठं स्वतःचं नुकसान होणार आहे, आपली कुठं मालमत्ता आहे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या गावाचा विकास होण्यापासून स्वतःच रोखत असतात। त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, हिंसेचा निग्रहपूर्वक त्याग करणे। बघा, ज्या काही सार्वजनिक मालमत्ता आपल्या गावामध्ये आहेत, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, इतर शासकीय कार्यालये असतील, इतर काही संस्था असतील आपल्या गावामध्ये, तर त्या ज्या काही सार्वजनिक मालमत्ता आहे तर ती एक माझी मालमत्ता आहे, माझ्या गावाची आहे आणि तिचं संरक्षण करणं हे प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे। की ही ग्रामपंचायतची इमारत आहे किंवा ही अंगणवाडीची आहे, शाळेची आहे म्हणून मग हिच्या भिंतींवर थुंकलं तरी चालेल, इथे कचरा टाकला तरी चालेल, असं जर कोणी करत असेल तर त्या गावाचा विकास होण्यापासून 100% तुम्ही त्या गावाला प्रगतीपासून दूर करत आहात। त्यामुळे आपण एक नागरिक, सुजाण नागरिक म्हणून आपण त्या मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे। आपला हा एक महत्त्वाचं एक कर्तव्य आहे। आपण ज्यावेळेस हक्क मागायला जातो त्यावेळेस आपले अधिकार काय मागायला जातो त्यावेळेस आपली कर्तव्य काय काय आहेत हे देखील आपल्याला माहीत असायला हवं। त्यामुळे अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। भारतीय संविधानाने जे 11 मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत त्यापैकी आपण त्याचे 5 टप्प्यांमध्ये विभागणी करणार आहोत आणि जे 5 महत्त्वाचे जे आहे पंचसूत्री आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणकोणती आहेत ते पहिले आपण बघूया। तर पहिलं जे आहे संविधानाचा आदर करणे, संविधानाचे आदर्श त्याचं पालन करणे आणि त्याच्या ज्या काही संस्था असतील तर त्यांचा देखील आदर करणे। दुसरं जे आहे सार्वजनिक मालमत्तेची हानी होण्यापासून रोखणे, हिंसेचा निग्रहपूर्वक त्याग करणे आणि तिसरं जे आहे महत्त्वाचं आपलं कर्तव्य जे आहे ते म्हणजे नैसर्गिक संसाधनं जे आहेत तर त्यांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे। वन, तलाव, वन्यजीव यांचं देखील आपल्याला संरक्षण करायचं आहे, हे देखील आपलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे।
4 नंबरचं जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाची संधी. भारतीय राज्यघटनेने कलम 51A अंतर्गत जे 11 मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत, तर त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची मोफत संधी उपलब्ध करून देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, की एक देखील मूल शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे. प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाचा अधिकार आहे. कलम 14 अंतर्गत कायद्याने सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आपल्या गावातील मुलांना चांगलं शिक्षण मिळतं आहे की नाही, त्याच्यानंतर आपल्या घरातील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्वजण व्यवस्थित शिक्षण घेत आहेत की नाही, आपल्या गावात कोणी शालाबाह्य विद्यार्थी आहे का, तसेच शिक्षण घेण्यापासून त्यांना काही अडचणी येत आहेत का, काही अडथळे येत आहेत का त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत, याकडे देखील कटाक्षाने आपण लक्ष दिलं पाहिजे. 5वं जे आहे महत्त्वाचं ते म्हणजे बंधुभाव वाढवणे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन आपण सर्व एक आहोत. आपण म्हणतो शाळेमध्ये प्रार्थना आपण प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे नागरिक आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंतु हे शाळेपुरतं म्हणून उपयोग नाही, तर ते प्रत्यक्षात आपण जीवनात देखील अंमलात आणलं पाहिजे. की गावागावामध्ये गटतट निर्माण होतात, जातीपातीवरून भांडणं लागतात आणि त्यामुळे गावातील जो एकोपा आहे तर तो टिकून राहत नाही आणि त्या गावाचा विकास होत नाही. तर ज्या गावामध्ये एकोपा, बंधुभाव जिथे धर्मनिरपेक्षता जिथे आहे, तर त्या गावांचा नक्कीच विकास होतो. त्यामुळे आपण हे देखील आपलं एक मूलभूत कर्तव्य आहे की आपल्या देशाच्या, राष्ट्राच्या तसेच आपल्या गावाच्या एकात्मतेला कुठेही बाधा येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता काय करावे हे आपण बघितलं. भारतीय राज्यघटनेनुसार जे आपल्याला मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत त्यांची आपण अंमलबजावणी करायची. परंतु हे करत असताना काय करू नये हे देखील आपण तितकंच लक्षात घेतलं पाहिजे, की माणसाच्या मनामध्ये 2 घोडे सतत पळत असतात. एक असतो सकारात्मक, दुसरा असतो नकारात्मक आणि तुम्ही ज्याला जास्त खुराक द्याल तो जास्त जलद वेगाने पुढे धावत असतो. त्यामुळे आपल्या दिवसभरात 60,000 विचार आपल्या मेंदूमध्ये येत असतात आणि त्यातील फक्त 2 ते 3% विचार हे आपले पॉझिटिव्ह, सकारात्मक असतात आणि त्यामुळे आणि आजूबाजूचं वातावरण देखील इतकं काही पॉझिटिव्ह नसतं. आपल्या नकारात्मकच आपण बघतो सोशल मीडियावरती, त्याच्यानंतर वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांमध्ये म्हणजे निगेटिव्ह बातम्यांचा जास्त भडीमार केलेला असतो आणि त्यामुळे आपल्यात एक निगेटिव्हिटी तयार होत असते. तर आपण आपल्यातील निगेटिव्हिटीला बाजूला सारून पॉझिटिव्हिटी आपली जास्तीत जास्त वाढवली पाहिजे. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. बघा, पाणी हे उताराकडे पटकन जातं, परंतु तेच पाणी उंचावर नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तसंच आपल्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी देखील आपल्याला जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतील. आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर या चुका आपल्याला टाळायला पाहिजेत. पहिलं जे आहे सांडपाणी रस्त्यावरती सोडणे. बरेचसे नागरिक की स्वतः जे आपल्या घरातलं पाणी असतं सांडपाणी, तर ते रस्त्यांवरती सोडून देतात आणि त्यामुळे गावाचं आरोग्य हे धोक्यात येत असतं. तर तसं न करता आपण प्रत्येकाने शोषखड्डा केला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही भूमिगत गटर केलेले असतात त्यामध्येच आपल्या घरातील पाणी कसं सोडता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर दुसरं जे आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणे. पावसाचंच पाणी आहे, मग ते फुकटच मिळत आहे म्हणून त्याचं महत्त्व आपल्याला राहत नाही आणि आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करत नाही. यासाठी शासन आपल्याला अनेक योजना देत आहे, तरीसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि आपल्या गावाचा विकास होत नाही. आणि तिसरं जे आहे महत्त्वाचं ते म्हणजे सार्वजनिक नळ जे असतील तर ते उघडे ठेवून आपण पाणी वाया घालवत असतो. बघा, बऱ्याच ठिकाणी नळांना तोट्यासुद्धा बसवलेल्या नसतात आणि मग ग्रामपंचायतीकडे लोक तक्रार करतात की पाणी येत नाही आणि वेळेवरती आम्ही पाणीपट्टी भरतो तरी देखील पाणी पुरत नाही. मग आपण सुजाण नागरिक आहोत आणि आपल्या गावातील ग्रामपंचायतीने नळाच्या तोट्या बसवलेल्या असतात तरी बरेचसे लोक ते काढून टाकतात. तर हे न करता आपण नळाचं पाणी जे आहे ते जपून वापरलं पाहिजे. ती एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि तिचा आपण आदर केला पाहिजे, तिचा काटकसरीने आपण उपयोग केला पाहिजे. चौथी महत्त्वाची चूक लोक करतात की शौचालय असून देखील त्याचा वापर करत नाहीत. आपण शौचालय बांधून द्या म्हणून ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्ज करत असतो, अनुदानासाठी मागणी करत असतो, परंतु काही लोक शौचालय असून देखील त्याचा वापर करत नाही आणि सार्वजनिक रस्त्यांवरती जिथे म्हणजे ये जा असते, वर्दळ असते, अशा ठिकाणी घाण करत असतात. त्यामुळे गावाचं आरोग्य धोक्यात येत असतं आणि गलिच्छ असं वातावरण गावामध्ये तयार होत असतं आणि त्या गावाचा कधीच विकास होत नाही. त्यामुळे शौचालयाचा वापर करणं
हे देखील आपलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. अतिक्रमण करून रस्त्यावरच काही लोक ओटे पुढे घेत असतात, त्यामुळे अतिक्रमण होतं, मोठ्या गाड्या जात नाही आणि यामुळे गावाच्या विकासात अडथळा येतो. संत तुकडोजी महाराजांनी देखील ग्रामगीतेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्या काळात देखील किती दूरदृष्टी होती संत तुकडोजी महाराजांची, की त्यांनी त्यावेळेस सांगून ठेवलेलं आज तंतोतंत लागू पडत आहे, की लोक फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आहे आणि माझ्यामुळे इतरांना ज्या लोकांना गावाचा विकास करायचा त्यांनी एक चूक टाळली पाहिजे, ती म्हणजे ती नोटीस न वाचणे. ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवरती बऱ्याचशा सूचना, काही योजनांची माहिती प्रसिद्ध केलेली असते. लोक ते वाचतच नाहीत आणि नंतर मग सांगतात की आम्हाला माहितीच पडलं नाही, आम्हाला कळालंच नाही आणि मग उशिरा येतात. पुढची 8 नंबरची एक महत्त्वाची चूक आपण करत असतो, की ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत न भरणं. सुजाण नागरिकांचं कर्तव्य आहे की आपला कर हा वेळेत भरला पाहिजे. आपण ग्रामसभेत बघतो की बऱ्याचदा दंगा करणारे जे असतात ते थकबाकीदारच असतात, की वेळेवरती कर भरत नाहीत आणि ग्रामपंचायतीकडे खर्चाचा हिशोब मागतात आणि काही काही तर इतके महाभाग असतात की त्या ग्रामपंचायतीचं तेवढं उत्पन्न देखील नसतं, तरी देखील की अफवा पसरवत असतात की ग्रामपंचायतीमध्ये इतका भ्रष्टाचार झाला, इतकं हे झालं, तितकं ते झालं, परंतु स्वतःचं कर्तव्य मात्र विसरून जातात. त्यानंतर पुढची एक चूक टाळायची आहे, की गावातील CCTV असतील, स्ट्रीट लाईट असतील किंवा इतर काही ज्या ॲसेट आपल्या ग्रामपंचायतीने तयार केलेल्या असतील तर त्याची तोडफोड न करणे किंवा जर कोणी असं करत असेल तर त्यांना त्यापासून वंचित म्हणजे त्यापासून त्यांना परावृत्त केलं पाहिजे, की बऱ्याचदा ग्रामपंचायतीने गावाचं संरक्षण व्हावं यासाठी CCTV लावलेले असतात. त्यानंतर स्ट्रीट लाईट लावलेले असतात, परंतु बरेचसे नागरिक त्या सौरपदरी जर लावलेले असतील तर त्याच्यातील बॅटरी चोरीला जाणे, CCTV असतील तर त्याची देखील तोडफोड करणे, नासधूस करणे थोडक्यात. तर जे अशा नास्तिक प्रवृत्ती असतील तर त्यांना वेळेत दंड केला पाहिजे, त्यांना यापासून परावृत्त केलं पाहिजे, कारण या त्यांच्या अशा विघातक कृत्यांमुळे आपलं गाव हे विकासापासून वंचित राहत आहे. पुढची 10 नंबरची एक चूक आपल्याला टाळायची आहे. आपण जर सुजाण नागरिक असू, आपल्याला कुठले पण कार्यालयाबाबत जर काही तक्रार करायची असेल तर ती अधिकृत त्या कार्यालयाच्या संकेतस्थळावरती त्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच केली पाहिजे. लेखी तक्रार लेखी स्वरूपात आपण ती दिली पाहिजे. परंतु तसं न करता काही नागरिक हे सोशल मीडियावरती तक्रार नोंदवत असतात. सोशल मीडिया हा तुमचा तक्रार नोंदवण्याचा प्लॅटफॉर्म नाही, हा तुम्ही इतरांचं मनोरंजन करत असतात त्यावरती. बघा, एखाद्या समजा ग्रामपंचायती अधिकाऱ्याची तक्रार असेल किंवा ग्रामपंचायतमधील काही तक्रार असेल तर लोक व्हिडिओ किंवा CO यांच्याकडे न जाता जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा त्या ग्रामपंचायतीची पण एक स्वतंत्र वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती जाऊन तक्रार नोंदवणं हा तुमचा अधिकार आहे. तर तिथे तुम्ही तक्रार न नोंदवता तुम्ही सोशल मीडियावरती जातात आणि तिथे बदनामीकारक किंवा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे किंवा तिथे मानहानिकारक वक्तव्य करणे, तर यामुळे त्या तक्रारीचं निवारण तर तुमचं होतच नाही, परंतु लोकांचं मनोरंजन मात्र होत असतं. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. जर कुठे चुकीचं काही प्रकार झालेला असेल तर आपल्याला त्यांच्या वरिष्ठांकडे किंवा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती आपण तक्रार करायची आहे. स्वच्छता ही फक्त ग्रामपंचायतीची जबाबदारी हा एक मोठा गैरसमज नागरिकांचा झालेला आहे. तर स्वच्छता ही वैयक्तिक जबाबदारी आहे. हे गाव माझं आहे आणि मी स्वतः माझं घर, माझं घरातील परिसर स्वच्छ केला पाहिजे आणि ज्या काही सार्वजनिक मालमत्ता आहेत तिथे त्या देखील स्वच्छ राहतील याकडे मी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. हे प्रत्येकाने आपल्या मनाशी निश्चय केला पाहिजे. परंतु होतं काय की रस्ता स्वच्छ ठेवायचा आहे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, परंतु हे ग्रामपंचायतीचं काम आहे, ग्रामपंचायतीने केलं पाहिजे. ज्यावेळेस कोणी श्रमदान मोहीम किंवा ग्रामपंचायत स्वच्छता मोहीम आयोजित करते त्यावेळेस आपण स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आपण त्यामध्ये उतरलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही आणि आपण आपल्या गावाच्या विकासापासून वंचित राहतो. तर ज्या कोणी गावांना हे स्वच्छतेचं महत्त्व कळालेलं आहे त्या गावांचा नक्कीच विकास झालेला आहे, त्यांचा राज्य राष्ट्रीय पातळीवरती त्यांचा गौरव झालेला आहे, त्यांना बक्षिसं देखील मिळालेली आहे. त्यामुळे जिथे स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. त्यामुळे आपलं गाव स्वच्छ करणं ही आपली जबाबदारी आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सुजाण नागरिकांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट टाळायची आहे, म्हणजे ज्यावेळेस ग्रामसभा होतात त्यावेळेस गावाच्या विकासाच्या मुद्द्यांवर जो काही अजेंडा आपला ठरलेला असतो त्याप्रमाणेच चर्चा झाली पाहिजे. तर गावाच्या विकासाची चर्चा न करता
तर जे गटतट असतात त्याबद्दल चर्चा केली जाते आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा करून म्हणजे गावकऱ्यांचा जो वेळ आहे, अमूल्य वेळ असा तो वाया घालवला जातो. टाईम अँड टाईड वेट फॉर नन, टाईम इज मनी म्हटलं जातं. त्यामुळे जो आपण वेळ वाया घालवतोय ते आपल्या गावाचे पैसे वाया घालवतोय आणि आपल्या गावाचा विकास होण्यापासून आपण आपल्या गावाला दूर ठेवतोय. तर ही गोष्ट आपण कटाक्षाने टाळायची आहे. जेव्हा कधी ग्रामसभा होतील त्यावेळेस अध्यक्षांच्या परवानगीशिवाय जे काही विषय आहेत ते आपण मध्येच कोणी बोललं नाही पाहिजे. जे काही आहे सभेच्या नियमानुसार सभेचं कामकाज चाललं पाहिजे. जर कधी अध्यक्षांनी सभा तहकूब केली तर तहकूब सभा ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण ते विषय मांडले पाहिजे. तर बऱ्याचदा असं होतं की सभा तहकूब केल्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी किंवा जे सदस्य असतील ते निघून जातात आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करतात आणि सोशल मीडियावर टाकतात की ग्रामसभेतून काढला पळ, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही. परंतु तुम्हाला आधी नियमच माहिती नाही की सभा तहकूब झाल्यानंतर पुढे सभेचं कामकाज थांबवलं जातं आणि तुमचे जर विषय महत्त्वाचे असतील तर तुम्ही 2 दिवस आधी लेखी सरपंचांकडे दिलं पाहिजे आणि मग तुमचे विषय हे चर्चेला आले पाहिजेत. आणि असं न करता आपण मध्येच उठून एखादा विषय काढतो की जो गावाच्या हिताचा नसतो. तुमचं वैयक्तिक काही भांडण देणं घेणं उणं तिथं तुम्ही काढत असतात आणि त्यामुळे संपूर्ण गावाच्या विकासावरती विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे सुजाण नागरिकांनी आपल्या गावाचे ग्रामसभेमध्ये नियमानुसार आणि अजेंडाप्रमाणे विषय झाले पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे या बाबी कटाक्षाने टाळायच्या आहेत आणि जे कोणी तुम्हाला असे चिथावणीखोर वक्तव्य करून आणि सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते स्वतःला समजत असतील तर त्यांनी आधी तरुणांना सोबत घेऊन गावामध्ये श्रमदान करावं, वृक्ष लागवड करावी, स्वच्छता अभियानं घ्यावीत, एखाद्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा. त्यानंतर अनेक जे काही असे समाज हिताची कामं आहेत ते करावे. तरुणांना जर आदर्श घ्यायचाच असेल तर शंतनू नायडूंसारख्या तरुणाचा आदर्श घ्या, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या तरुणांचा आदर्श घ्या की सोशल मीडियावरती उठसूट कोणी एखादा स्वतःला डॉन भाई काही समजत असेल आणि त्याचा आदर्श घेऊन तुम्ही बसल्या बसल्या फक्त एक काही सेकंदात मेसेज फॉरवर्ड होतो, सेकंद पण नाही लागत आणि त्यामुळे फक्त बसल्या बसल्या गावाचा विकास झाला पाहिजे, गावामध्ये एवढा भ्रष्टाचार, गावामध्ये तेवढा भ्रष्टाचार, असं आपण फक्त बसल्या बसल्या ओरडत असतो किंवा सोशल मीडियावरती बटणं दाबत असतो. परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. आपलाही वेळ वाया जातो आणि आपल्या गावकऱ्यांचाही वेळ वाया जातो. आपल्याला जर खरंच विकास करायचा असेल गावाचा तर दर आठवड्यातून स्वच्छता मोहीम घ्या, वृक्ष लागवड घ्या, त्याच्यानंतर कर वेळेत भरा आणि मग बघा गावाचा विकास होतो की नाही. ग्रामपंचायत म्हणजे फक्त एक व्यक्ती नसून एक संस्था आहे आणि आपल्या सगळ्यांचं त्यामध्ये योगदान महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. युवकांनी गावाच्या विकासात सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे. आजकाल युवक जे तरुण आहेत ते आळशी झालेले आहेत. फक्त सोशल मीडियावरती बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे परंतु ते शेजारच्या घरात. तर असं कसं चालेल? तर आपण देखील आपल्या गावाच्या विकासासाठी स्वतः पेटून उठलं पाहिजे, स्वतः काम केलं पाहिजे. तरच आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे. आपण एक बोट समोरच्याकडे करतो त्यावेळेस 4 बोटं हे आपल्याकडे असतात. त्यामुळे आरोप करण्यापूर्वी त्या आरोपांना पुरावा आहे की नाही. सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. त्यामुळे आपण त्या पडताळून पाहिल्या पाहिजे. आपण कोणता कंटेंट बघतोय हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या कंटेंटमधून आपल्याला काय मिळणार आहे की आपला फक्त वेळ वाया जाणार आहे. काही लोकांना चमकोगिरी करण्याची आणि स्वतःची प्रसिद्धी करण्याची हौस असते. तर त्यांच्या मागे न लागता आपण जो कोणी आपल्या गावाच्या विकासासाठी खरोखर झटत असेल तर त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे की ज्याने कधी आजपर्यंत सामाजिक काम केलेलं नाही आणि तो जर आपल्या गावाचं मला शेतकऱ्यांचं किंवा तुमच्या गावकऱ्यांचं फार पुळका आहे आणि मी तुमच्या विकासासाठी, तुमच्या गावाच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहे असं दिखावा तर दाखवत असेल तर त्याला नागरिकांनी सक्षमपणे उत्तर दिलं पाहिजे की आमच्या गावाचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. जे काही आमच्या गावात गैरप्रकार झालेले आहेत तर त्याची उत्तरं घेण्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागून आम्ही ती योग्य मार्गाने मिळवू. तर इथे आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करायचा आहे. कुठल्याही प्रकारे अफवांना बळी आपण पडायचं नाही. तर शॉर्ट बट स्वीट सांगते, सुजाण नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर ज्या सूचना लावलेल्या आहेत त्या वेळेवरती वाचल्या पाहिजेत, त्यानुसार कारवाई केली पाहिजे. सरकारी अनुदानासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे मागणी केलेली आहे ती देखील वेळेत आपण दिली पाहिजे. त्यानंतर आपला कर जो आहे तो वेळेत भरला पाहिजे. नंतर सोशल मीडियावरती कुठल्याही अफवांना विश्वास न ठेवता
बऱ्याचदा सोशल मीडियावरती तुमची फसवणूक केली जाते, अमुक तमुक योजनेचा आमिष दाखवून तुमची आर्थिक फसवणूक देखील केली जाते. अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. मग त्यामुळे एखाद्या शासकीय योजनेची तुम्हाला परिपूर्ण माहिती हवी असेल तर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जा, शासकीय अधिकाऱ्यांना भेटा, शासकीय कार्यालयात जाऊन तिथूनच ती माहिती घ्या आणि तिथेच ते फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सबमिट करा. परंतु सोशल मीडियावरती जे कोणी काही अफवा पसरवलेल्या असतील तर त्यावरती विश्वास ठेवू नका. तर अशा प्रकारे आज आपण माहिती घेतली सुजाण नागरिकांची कर्तव्य काय काय आहेत, तसेच आपल्या गावाचा विकास होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कोणत्या चुका आपण या टाळल्या पाहिजे. तर या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या गावाचा विकास हा नक्की होईल. त्यामुळे सर्वांनी आपल्या गावाच्या विकासासाठी हातभार द्या आणि आपल्या गावाचा विकास करून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.